माकडा तुला सांगत होतो का नाही लगीन करू नको. आता कर बायकोची काम, घास भांडी दूध भोग कर माझी फळ. आओ इकडे या बाहेर. आलो 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 बायको, बोल काय म्हणतेस? हे घ्या 100 रुपये आणि दुकानात पावशेर तुरीची डाळ, 1 किलो साखर आणि पावशेर बेसनचं पीठ घेऊन या. आलं का लक्षात? आलं आलं लक्षात. हा, सांगू काय? हा सांगा. हौशेरावची तुरीची हाळ. पावशेर तुरीची डाळ. हा कळलं मला. हे किसनचं हिट हौशेर. बेसन पीठ पावशेर. हा बेसन पीठ पावशेर आणि हाकर हे किलो. साखर 1 किलो आणा. बरोबर आणतो, कळतंय मला. एक मिनिट थांबा. तुम्ही दारू पिलाय का? तुझी आई शपथ दारू नाही पिलेलो मी. माशी जीभ का जड झाली तुमची? जेब ते सकाळी मवाची माशी चावली रे, त्यामुळे जरा जीभ जड झाली. आणि जिभेचं जाऊ द्याचं तिडबिडताय का? कुठं तिरबिडते? एका जागेवर उभा आहे की मी. काय आई रक्त शपथ नाही पिलेलो. सर्व बरोबर. सावधान सावधान. विश्राम. विश्राम. अहो काय 10 रुपयाला वाटतं तुम्ही? कुठं सावधान. जावाय बापू, सकाळ सकाळी लेवल लावून आला काय? सासरे बुवा तुम्ही सकाळी लेवल लावल्या, तुम्ही दडकून पडलं मला. गे बसा. कुठं निघालाय? दुकानात निघालो सामान आणायला, तुमची पोरगी मला लय काम नव्हते. मग घर जावाय झालाय साहित्य काम करा ना तुम्ही. घर जावं ना, घर गाडी करून ठेवलंय तुम्ही मला. बर बर जावा जावा. सासरे भाऊ ऐका की, काय दुकानात निघालोय सामान आणाय, तुमच्या 4 व्हीलरची चावी द्या की मला. हा देतो, पण सरळी गाडी चालवून असला तर देतो. 1 नंबर चालवतो, 1 नंबर. हा ही जरा आय कुठे गेलं? अय इकडे इकडे हा, ही जरा नीट जावा जावा. 1 नंबर चालू. धन्यवाद. नीट 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 जावा. ओ आईच्या गावात चावी लावायचं कुठे गेलं? हा आईला स्टिअरिंग चोरीला गेलं काय फिरवायचं? आईला हा गिअर बॉक्स पण नाही. हे देवा काय करू आता? अय काय झालं? सासरे बुवा बरं झालं आला, तुमचं गाडी घ्या नाही का? स्टिअरिंग चोरून नेलंय कुणी गाडीचं. अरे माकडा, माग बसलास तू, फोडा स्टिअरिंग लय चढल्या तुला. ये बाहेर. ठीक आहे सासरे बुवा, पुढे बसतो. फोडा बिडा काढू हेकडांचा हेकडा. तू चालत जा चल. आईच्या गावात दुकानदार ही किती नाही? कुठलं? अरे ही कुठे गेलं? ही किती नाही? आज काय करतो? बाहेर जा. जातो खाल्ला जा. आईला इथं आलो होतं काय? हा इथनं झाला होता. झालं काय पाहिजे सांग. ही म्हणलं कितीला आहे? ही काय तिला ठेव दे. आईला मज्जा केली दुकानदार. काय पाहिजे सांग. कुरकुरीची डाळ पावशेर. हा? तुरीची डाळ पावशेर. पावशेर. हा अजून बाकरवाडा 1 किलो. भाकरवाड्या. साखर 1 किलो. सॉरी अरे माझा आहे. बरं लावा. आणि काय नाही हा. भाज्याचं पीठ पावशेर. भाज्याचं पीठ. बेसन पीठ. हा बेसन पीठ. मी कशाला आली होतास? स्टाईल मारते शिवी. आम्ही तस देतो. हा पप्पा अजून कसं आले नाही ती दुकानातनं? अगं गर्दी असेल दुकानात. बरोबर. दुकानदार 200 रुपयाचा करा दे. थांब की जरा, पुढचं गिराईक होते की. माझ्या मागा इंजान बसवलंय. ओके 500 रुपयाची जुळणी झाली. ओके 1000 रुपयाची जुळणी झाली आणि 500 टोटू म्हणजे 1500 होते. गोलमाल है भाई, सब गोलमाल है.
1,500ची जुळणी झाली. दुकानदार आवडा लवकर. अहो द्या की लवकर करा. ही धरा तुमचं सामान. हे जरा पैसे. 1,500ची जुळणी झाली माझ्याकडे. तुम्हाला किती 200 रुपयाचा करा ना. नाही 1,500चा करा. पैसे आहेत का उधार नाही देणार. आहेत की इदारा. पॅन्ट कुठे गेली माझी? ही बघ इकडं पॅन्ट आहे तुझी. अरे पॅन्ट दे माझी. पॅन्ट दे. बुरट्या माझं पैसे खिशात घालतोस. पॅन्ट दे माझी. पोरे हे घे पैसे. तुला चांगली साडी आण, जावाय बापूची चांगला ड्रेस आण. होय सकाळ सकाळीच कापड दुकानात जाते नाही तर ह्यानं उठल्यावर दारू पिली की दुकानात धिंगाणा घालत. होय होय, तुझा नवरा दारू डोसाच्या आधी नाही त्याला. हा उठवते. हा जा. आऊ उठा. आऊ उठा की. आऊ उठा. गुड मॉर्निंग. अरे देवा सकाळ सकाळी हंतरुणातच पिली वाटतं. अरे कुत्र्या सकाळ सकाळी हंतरुणात बाहेर यायच्या आधीच पितोय सोय. अगं उतरेला चुरी घ्यायला लागते त्याशिवाय हातपाय चालत नाही माझं. जावाय बापू. काय? पोरी जा तुझी तू कापड दुकानात तुझी तू माझा कपडे याच्या बापाची जा. अगं बायको अगं थांब की आलो. अगं बायको. कुठं काय? अगं पोरी थांब, मी बी आलो. आवाज थांबा की मी पण येतो. जावा इथंच असणार आहे 100%. वैभव शेठ काय नियोजन? बाया तुला काय करायचं पंचायती जा बुरट्या. तुझ्याच माकडा चालले टाकल्या 20 50 आव्हान तू थांब तुला दाखवतो. अरे गाडी वाटत कशाला उभं राहिले सरला उभं राह. वेलकम मॅडम. माझा सासरान बायको इथं आलीत का दुकानात? हो आले ते की पण तुम्ही एवढी दारू का पिलाय? सॉरी मॅडम कसं आहे सकाळी 90 घेतल्याशिवाय हातपाय आलेत नाही तू. बर बर. ऐका की मॅडम तुम्ही 1 नंबर चिकन दिसताय. थँक्यू. वेलकम वेलकम. अहो काय मिठी मारताय काय? हो मारतं की मिठी. बरं मार. किती छान वाटतंय. बाळ्या तू अशी मार सकाळीच्या पहिला पुतळा मारते. पोरी आला बा तुझा नवरा. आव इकडे या. अल्लो अल्लो अल्लो. अहो हे बघा मी मला साडी घेतली. तुम्ही काय घेणार आहे सा? मला पण एक साडीच घे. हा? म्हणजे ड्रेस घे एखादा कुठला तर. हा दुकानदार ह्याच्या मापाचा एक ड्रेस दाखवा. कुणाच्या? कुठे गेलो? हाय हाय मी कुठे जातोय. चांगला नवीन आला. नवीन ओके. या जावा घालून या जावा. कसं दिसतोय बघा, बसतोय का बघा. चेंजिंग रूम कुठे आहे? तिकडे आहे तिकडे. आलो लगेच घालून दाखव. आईला येऊच आहे येऊच आहे. पप्पा अजून कसं काय नाही आलं हे? अरे आलोय आलोय आलोय. अरे माझ्या देवा हे काय घातलंय सा? कसं आहे चांगला दिसतोय का नाही ड्रेस? अरे माकडा काय घातलंय से? दुकानदाराने दिलेला ड्रेस कुठं आहे? दुकानदारानेच दिला होता हे ड्रेस तेच घालून आलोय. हा नाही दिला दुकानदाराने ड्रेस. मग कुठला दिलाय? हे बघ हा दिलाय. हा दिलेला. आईला तिथं कसं गेला? आईला पडल्यावर तिथं पडला होता काय येऊ. बरं येऊ घालून बघतो. काय नको इकडे देतो. आताच घेऊन जाऊया. बरं ठीक आहे येतो दुकानदार. अरे ते कपडे बदलून तुझे घाल जा. माझी कशाला ये होईल की मला शेरवानी घालाय होईल. जा घाल जा. लग्नात घालतो की बाई. मूर्ख. असलं माझ्याच नशिबाला आलंय. पॅक कर हे. तुमचा आवराजवळ मी थांबतो बाजूला. बिल करा. हा ना जावायच लय लाड करताय वाटतं. का? खाऊन कोण पोट सुटलंय बघा त्यांचं. मगाच तर होतं एवढं पोट. वाटीभर पाणी पिलो पाणी पिल्यामुळे पोट सुटलं. बरं बरं. मी तुम्हाला 2 व्यायाम सांगतो म्हणजे तुमचं पोट कमी होईल. काय नको व्यायाम बियाम काय नको. अहो सांगतो काय नाही काय करायचं माहितीये का? असा हात वर करायचा आणि अशा उड्या मारायच्या. नको मला नाही मारा जमत. मारा. जमतय मारा या. काय नाही. हा हा चोरी करायला लागला.
ना तुमचा जावायला ना आलाय काय बघा वय इकडे बघा की काय तो बघू मला तोंड दाखवायचा जागा ठेवून नाही त्यानं बघा इकडे काय बघू आता ती नव तुमचं पोट कसं फुगलंय मी आता पाणी पिलं नाही का तांब्यावर जरा बघू जरा हा म्हणजे तुम्ही पण चोरता विरू नाही भाऊ, नाही. तर बाबा ना या 10ला 1 वगैरा 10ला 1 वगैरा ओ मामा 10 रुपयाला एक वगैरे आहे का 10 रुपयाला 1 वगैरा ही जरा 10 रुपये मला एक वगैरे द्या इथे पट्ट्या द्या इथे हा, द्या की आईच्या गावात 10 रुपयाला एक वगैरेचा फटका आहे. 10 रुपयाला 1 वगैरा तुला काय फुकट देऊ काय मग अरे मला वाटलं एकच तुझ्या आईच्या गावात सुजवलं बरं मामा थांबायचं जोडीदाराला घेऊन येतो त्याला पण पाहिजे 2 मिनिटात आलो 10 रुपये श्री बुवा तिथं चौकच का नाही 10 रुपयाला एक वगैरे काय सांगताय जाऊ बाबा 10ला 1 वगैरे होय चला आया खरंच मला पण पाहिजे चला तू नको तुला शोसणार नाही ह्याची जिरवायची मला. नाही काय नाही एक नंबर तू घरला जा शेकाचं वगैरे शास्त्री बुवासनी घेऊन जात तू चला 10ला 1 वगैरा 10ला 1 वगैरा या मामा यासनी वगैरे पाहिजे किती रुपयाला एक 10ला 1 वगैरा मला एक द्या वगैरे एक नको मग ही 50 घ्या 6 वगैरे द्यायच जावाय बापू माझ्यासाठी एवढं करताय असू दे भावकी चाक वाढावेल वगैरे मला का माल भरपूर आहे हा द्या या. हा? अरे थांब वाकडा. शास्त्री बुवा मारू नका मला काय म्हणलास मला 10 रुपयाला एक वगैरे आहे आणि त्यानं मला वगैराचं फटका का दिलं शास्त्री बुवा 10 रुपयाला एक वगैरेचा फटकाच होता तर आता सुधे तरी बरं 60 रुपये दिलं आणि त्यानं मला 5च फटकं दिलं चला मग अजून एक फटका खावा आय ग डुंगान सजवलं त्या वागरावाल्यानं शास्त्री बुवा वगैरेवाल्यानं चांगलंच तुमचं डोंगर सुजवलं शेक काय लावलं तुम्हाला माकडा तुझ्या नाता झालं सगळं असू दे अहो, ठीक आहे तुमचा शर्ट इस्त्री गरम आहे तो इस्त्री करून करतो ओके आईला कुणाचा फोन आला तो हॅलो बोल काक्या काही नाही बघी निवांतच आहे तुझं काय चाललंय सॉरी काक्या परत करतो सॉरी आईला सुटलेलं बसलो इस्त्री करून टाकूया लागली आई रे बुवा जरा हळू का ना आलो आईला काय झालं काय नाही अगं तू हाक मारल्यावर इस्त्री का नाही अशी इथं ठेवली तुझ्या अरे वाय काय झालं का बोलतोस काय नाही सासऱ्याला इस्त्री बाजली म्हणून सासरा मागे लागलाय मला मारायला कायला का वाय घर जावाय म्हणून इथं राहिलाय स्वतःच काय आहे का तुझं माझं स्वतःच काय नाही मग काय करू म्हणतोस बाळ्या अरे आम्ही चोरी करायला निघालोय इतोयस का किती चोरी करणार आहे 5-6 लाखाची चोरी करणार आहे 5 लाख काय तू येतो की कशाला बेवड्याला सांगतोयस काय तर घो घालत नाही घालत घोळ अरे तेवढंच आपल्याला मदत होईल त्याला थोडा माल द्यायचा आणि आपण जास्त माल घ्यायचा चालतंय मग कुठे करायची चोरी चल सांगतो चल एखादं कशाला सासरा मारेल चला वर नव्हता ओके कोण आहे अरे ग बसा यो वांदा कोण आहे आईला काय बात बोडायची ती मामा आंधळा ती कुठं झसकाय दिली बसवाय सोडण्यात गेली मामा बसायचं तुम्ही कोण आहेस तू मामा बसायचं मी चोर आहे चोरी करायला आलोय तुझ्या तर आता मामा अहो मामा वाचवा कोण आहे हळू भावांनो हळू बैब्या ती म्हातारा जर आत आलं का नाही ही बकेट त्याच्या डोक्यात घाल आणि इथं लपून बस तोपर्यंत आम्ही का नाही तिजोरीत काय सोनं पैसे आहेत का बघतो ठीक आहे ओके लपून बसतोय ते येऊ दे म्हातारला आड आवाज करतो डोक्यात
आलंय वाटतं म्हातारे येऊ दे त्याला एका ठोक्याचा आडवा करतो. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे ए पैशाने गच बॅग भरल्या आता इथं हळू जायचं अजिबात काय बोलायचं ना ठीक आहे काय सुद्धा बोलायचं. ए कोण आहे रे मामा त्याने काय सांगितलं काय सुद्धा बोलायचं नाही. ए कोण आहे रे तुमच्या तर आता थांबा, कोण आहे ए थांबा कोण आहे तुम्ही? सॉरी मावशी चुकलं आमचं. तुमच्या घरात आम्ही सोनं आणि पैसे चोरले ती जरा बॅग. द्या लवकर इकडं. आईला आंधळे वाटते गावात आंध्रे वाटत. असू नका लवकर द्या बॅग इकडं. ठीक आहे मावशी बॅग काय घ्या तू पण आंध्र आहेस काय पैशाची बॅग इकडे आहे. मावशी आणा की ही बॅग आहे बघा. आता खरं खरं सांगा कोण आहे तुम्ही? सांगतो मावशी. मी वाईटी आहे यो बाळ आहे आणि यो बाबली आहे. अरे बुरट्या नाव कशाला सांगितलीस माकडा तिला थोडीच ऐकू जाणार आहे. आंधळे आहे ती. अरे आंधळे ती बहिरी नाही काय अगं तू आहेस शेष भावानो एक नंबर चोरी केली आपण आईश करूया. आईला पापडी कुठे गेली भावा पापडी तर मला तर बापडी कुठे कुठे आहे पापडी बोलच्या पापडी कुठे आहे पापडी कुठं खाल्ली की पापडी आईच्या गावात वायब्या हे वायब्या काय तू बायकोला भेटतोय तुम्ही अजिबात भेट नाही बायकोला मी अजिबात नाही होय हे वायब्या बायकोचा फोन आलाय होय जा तू घाललं मी अरे उचल तरी ओ चलतो हॅलो बोल की बायको अगं ती शेतात आलो नवीन ड्रेस घ्यायला ते 15 मिनिटात येतो दूध घालून ड्रेस लवकर या नाही तर कातड काढीन बायको तू पण दारू पिलेस का काय हॅलो हॅलो हा अगं येतो 15 मिनिटात काही टेन्शन घेऊ नको तू लवकर या नाही तर कुत्र्यागत मारीन तू काय जा तू बोलतो मागणं माकडं मला वाटलं बायकोचा फोन आलाय गंडून तिची नाराय का बाया मला लागा लय चढले असं वाटतं तू मला माझ्या सेम सासरे दिसते का नाही बाबल्या बाबल्या तुला का माझ्या बायको दिसतो सेम बायको मी बाबल्या माझ्या बायको का आवाज काढतो बायको जायची आणि मी सासरा सासरे बुवा चुकलं माझं परत नाही दारू पेत तुला चांगल्याच वटणीवर आणते बेवडा झालायस तू सॉरी पुरी त्याला योगासन वाले बाबाकडे नेऊया योगा बी शिकवते तिने लय जणांची दारू सोडली तिने हिची दारू सोडली दिली चालते चला चालतंय चल चला चला बाबा नमस्कार बाबा नमस्कार. बाबा कुठे गेला किंवा माझा जाव आहे बाबा हिची दारू सुटली पाहिजे काहीतरी उपाय करा बाबा. काय टेन्शन घेऊ नका 8 दिवसात सुट्ट्याची दारू हा, काय म्हटला 8 दिवसात सुट्ट्याची दारू बरोबर 100% सुटणार हो का दारू 101% सुटणार पण त्यासाठी 10,000 रुपये फी आहे माझी काय 10,000 रुपये दिवे की बाबा काय त्याचं हा ही 10,000 रुपये येतात 2 दिवसांची चक्कर मारतो दारू सुटली पाहिजे. ओके ठीक आहे या तुम्ही आता चल ग पुरी
बालका बालका ए बालका कुठं आहेस बाबा बोली तिथे अरे तूच बालका मी बालका तुझं झालं का चालू कर आता मी सांगतोय तसं पाठीमागणं कर पाठीमागणं करू अरे तसं नाही मी सांगतोय तसं कर इकडे बघ हा ठीक आहे सांगा पहिल्यांदा असं कर असं सॉरी जरा हळू बालका हळू हळू एवढं पण हवं ना जरा फास्ट कर फास्ट कर बरं दाखवा पुढची पोझिशन दाखवा तुम्ही आता असं कर ठीक आहे बाबा कुठे गेला बाबा पहिला पायच बसताय बाबा बाबा कुठं आहे? हाय हाय हा, दुसरे काय आहे दाखवा दाखवतो तो उठून उभा राहा उठून उभा राहू उभे उभे आहे बाबा स्थिर आहे जागेवर स्थिर आहे एका पायावलं आसन करायचं आपल्याला आता पहिला 2 पायावलं येणं मला एका पायावलं सांगते बाबा दाखवा ऐक फाजील बोलू नकोस असं ओके कर. ओके पहिला हा बाबा कुठे गेले बाबा आईला जातो घरला बाबा हाय 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 मग खाली काय तिकडे करता काय गटरू पडलं तुमचं इकडे या. ओके पुढचं आसन कर. पुढचं आसन काय करू झोप खाली झोपू ठीक आहे झोपलो माझ्या अंगावर आहे बाबा मग कुठं झोपू खाली झोप सर खाली झोपू ठीक आहे ओके असं पायवर कर पाय वर कर बाबा पाणी कुठं आहे पवाय अरे माकडा पायवर कर पवायचा थोड्या वेळानं आपण बरं ठीक आहे आधी हाय शिक नको बाबा हिला जड वाटतंय बाबा रोड दुसरं आसन करूया आपण. दुसरं आसन दाखव सोपं काहीतरी बस दाखव खाली बस खाली बस ए तिकडे कुठे खाली बस खाली बसू बघ आता पायवर करायचं पायावर करू अरे माकडा माझं नाव तुझं पायवर कर माझं करायचं सॉरी बाबा कर तू कसं कशी करायचं मला दाखवाय थांब जाऊ तू बघू जरा. असं पायवर करायचं असं सॉरी बाबा सॉरी ऐक पप्पा त्या बाबाकडे पाठवून त्यांना 2 दिवस झाले. चला आपण जाऊन बघूया त्यांच्यात काय फरक पडलाय का, दारू सुटली आहे का. बरोबर चल जाऊया हा चला. बाबा येऊ का ध्यान चालू तुमच्या जावयाचं 2 दिवसात 70% क्लिअर झालाय आणि 4-5 योगासनाचा प्रकार पण शिकलाय तुमचा जावाय. बाबा अजून 4-5 दिवस आहेत, चांगलं ट्रेन करा त्यांना. परत दारू नाही पिली पाहिजे त्यांनी. काय टेन्शन घेऊ नका माझ्यामुळे 300 जणांची दारू सुटल्या. बरोबर चालतंय 8 दिवस पूर्ण झाले तो जावायला ठीक आहे या तुम्ही येतो. आता. या चल ग पुरी बालका आता डोळे उघड आपण अनुलोम विलोम शिकूया. ठीक आहे बाबा. बाबा शिंबूड खाली फाजील बोल नको दारू सुटली पण तुझा काय फाजीलपणा गेलेला नाही अजून. सॉरी बाबा करतोय तसं कर. आता ऐक जवळपास तुझी दारू सुटल्या मला वचन दे इथून पुढे तू कधी दारू पिणार नाहीस. ठीक आहे बाबा तुम्हाला वचन देतो मी इथून पुढे कधी सुद्धा दारू पिणार नाही. बास 8 दिवसानंतर आयला या पावसाचा अवघड जा बाबा. पप्पा 8 दिवस झाले त्यांना त्या बाबाकडे पाठवून. चला त्यांना घरी घेऊन येऊया. होय अगं 8 दिवस झालं दारू सुटली असेल तिची. चल चल होय चला. चल बिगी बिगी. बाबा चेस बाबा पायानं दारू रुपयाची मजाच वेगळी बघा. प्या वाई प्या माकडा बाबाला पण दारू प्यायला शिकवली शिवी तुझ्या तर आता नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.